महिला राष्ट्रवादी काँग्रेस सांगली शहर जिल्हा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष सांगली शहर जिल्हा यांच्या वतीने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आरटीओ सांगली यांना सावळी या ठिकाणच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराबाबत तक्रारीचे निवेदन देण्यात आले। निवेदनामध्ये म्हटले आहे की सावळी येथील प्रशिक्षण केंद्रामध्ये दररोज 140 लोकांना पक्के वाहन चालवण्याचा परवाना काढण्यासाठी चाचणी घेतली जाते। सदरची चाचणी पारदर्शकपणे होत नसल्याची तक्रार वारंवार येत आहे। सदर ठिकाणी 4 व्यक्ती दररोजच्या दररोज आरटीओ यांच्या मागेपुढे का वावरत असतात? हे 4 व्यक्ती आरटीओचे विभागाचे कर्मचारी आहेत का? दररोज चाचणी देणाऱ्या 140 पैकी बहुतांशी लोक या चाचणीमध्ये नापास होतात। त्या नापास झालेल्या वाहन चालकास सदरचे 4 लोकांपैकी एक जण संपर्क करून दुचाकी परवान्यास 500 रुपये आणि 4 चाकी परवान्यास 1000 रुपये मागणी करून त्यांना पास करत असल्याची तक्रार आमच्याकडे आली आहे। या 4 लोकांना आरटीओ विभागातील काही अधिकारी व कर्मचारी सामील असावेत असा संशय आहे। तरी तक्रारीची दखल घेऊन तात्काळ चौकशी करून या प्रकरणामध्ये जे अधिकारी व कर्मचारी सहभागी आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे। यावेळी महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर जिल्हाध्यक्षा संगीता हारगे, माजी नगरसेवक प्रसाद मधभावीकर, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष अयूब बारगीर, व्यापारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विराज कोकणे, जिल्हा उपाध्यक्ष विजयदादा माळी, मिरज शहर अध्यक्ष अभिजित हारगे, महिला मिरज शहर अध्यक्षा शारदा माळी, सांगली कार्याध्यक्षा वैशाली धुमाळ, युवा नेते संदीप वनमाने, पप्पू कोळेकर, श्रीकांत माने, कामगार संघटनेचे विनायक हेगडे, नितीन माने, शाहनबाज सौदागर, नर्मदा साळुंखे, जयश्री सुर्वे, दीपाली हारगे, शीतल सोनवणे, मंजुश्री म्हैसाळे, अझहर सय्यद, अल्ताफ जमादार यांच्यासह राष्ट्रवादीच्या महिला आणि कार्यकर्ते उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सांगली शहर जिल्हा यांच्या वतीनं आज उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना आम्ही सावळी येथील वाहन चालवण्याचं जे परवाना काढण्याचं काम ज्या ठिकाणी होतंय, जिथं टेस्ट होत्यात त्या ठिकाणच्या भ्रष्टाचाराच्या तक्रारीचं एक निवेदन दिलेलं आहे। त्यामध्ये म्हटलेलं आहे की त्या ठिकाणी रोज 140 लोकांना ड्रायव्हिंग टेस्टसाठी बोलवलं जाते आणि त्यातल्या बऱ्यापैकी लोकांना जाणून बुजून नापास केलं जाते आणि नापास झालेल्या लोकांना तिथले 4 एजंट आहेत, ते 4 एजंट जाऊन भेटतात। ते काय प्रादेशिक विभागाचे आरटीओ विभागाचे कर्मचारी नाहीत। सर्वसामान्य माणसांना आरटीओना भेटायचं असेल तर त्या ठिकाणी जिथं तपासणी टेस्ट चालू असते भेटू देत नाहीत। मग हे जे 4 लोक आहेत, हे 4 लोक आरटीओच्या पुढं मागं का फिरत असतात आणि हे लोक 2 व्हीलरच्या लायसन्ससाठी नाकारलेल्या लोकांना 500 रुपये मागतात आणि 4 व्हीलरचं लायसन मंजूर करण्यासाठी 1000 रुपये मागतात। तर अशा लोकांच्यावर कारवाई करावी अशी आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे। आणि याचबरोबर ते जे 4 एजंट आहेत ते 4 एजंटच नुसतं याला जबाबदार नसून आपल्या आरटीओ विभागातील काही अधिकारी व कर्मचारीसुद्धा सामील असायचा आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा आरोप आहे। तर त्या आरोपाची शहानिशा करून लवकरात लवकर चौकशी करून तात्काळ कारवाई करावी अशी आम्ही उपप्रादेशिक विभागीय अधिकाऱ्यांच्याकडे आज निवेदनाद्वारे मागणी केली। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार महिला सांगली जिल्हा आघाडीच्या वतीने आज उपप्रादेशिक परिवहन मंडळाला एक निवेदन देण्यात आलेलं आहे। या निवेदनात जे ड्रायव्हिंग टेस्ट घेतली जातात त्या टेस्टमध्ये गैरप्रकार होतो असा आम्हाला नागरिकांकडून वारंवार तक्रार येत आहेत। त्या संदर्भात आम्ही आज अधिकाऱ्यांना भेटून त्यांना निवेदन दिलो। त्याचबरोबर ज्या टेस्ट घेतल्या जातात त्याची वाहन जी आहे ती एका वाहनावर 3च वाहन चालकाची टेस्ट घेण्याची खरं तर नियम आहे, पण 140 त्याच वाहनांवरती टेस्ट घेतले जातात आणि मग जाणून बुजून त्यातील चुका काढायच्या आणि नंतर ड्रायव्हिंगची लायसन देण्याच्या अटीवर त्यांच्याकडून पैसे उपाळण्याचा हा जो उद्योग चालू आहे हा उद्योग थांबावा आणि सामान्य जनतेचा जो त्यांनी त्रास देत आहेत तर सामान्य जनतेचा त्रास थांबावा या हेतून आम्ही आज इथे निवेदन दिलेलं आहे। आणि उपप्रादेशिक वाहनच्या अधिकाऱ्यांकडूनच लवकरच या बाबतीत योग्य ती कारवाई होईल आणि समाधानकारक बदल घडून येईल असं त्यांच्याकडून आश्वासन मिळालेलं आहे।